इंस्ट्रक्शन सजून घ्या. मॅचला आपण लवकरात लवकर सुरुवात करूया. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गणेश विथ महेश. तर फ्रंट लाईन षटक भरत पाटील बॉलिंग ट्रॅकवर. चला मॅचला सुरुवात करा. प्लीज कोऑपरेट करा. यानंतर अजूनही शेड्यूल आपलं थोडं मोठं आहे. षटक क्रमांक पहिला आणि षटकातील पहिला बॉल. भारत पाटील बॉलिंग ट्रॅकवर. समोर आपण गणेश पाटीलला पाहतोय. गणेश विथ महेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल सिंगल. पहिल्या बॉलवर सिंगल आली आहे. अकाउंट ओपन झालंय. गणेश आणि सोबत आज पिंपलगड टीमचा. टीम कारिवलीचे कॅप्टन बघा आपण थोडं स्पीडली केला. यानंतर अजून शेड्यूल थोडं बाकी आहे आपलं. षटकातील पुढचा बॉल. या प्लेचा बॉल ऑन साइडला. क्षेत्ररक्षक दूर राहिले. एक धाव कंप्लीट. फक्त ना फक्त सिंगल मिळेल. हो 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 व्हाट अ स्ट्रोक. अप्रतिम फटका. बॉल सीमा पार. 6 धावा. षटकार.
वेलकम राजन चौधरी, भिवंडी ग्रामीण 40+ मंडळाचे सदस्य आहेत, आपलं हार्दिक स्वागत. षटकार आणि त्या षटकारानंतर हा चौकार आलाय. गणेशने आपला घेअर चेंज केला या ठिकाणी. षटकातील पुढचा बॉल या बलेस देखील अजून एक चांगला फटका. हा बॉल देखील वन बाउन्सने भरपूर चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. एक क्षण असं वाटलं होतं बॉल निघून जाईल सीमा पार, परंतु त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 2 धावा कंप्लीट झाल्या. धावफलक 2 ने पुढे सरकले. 14 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील अजून एका बॉलचा खेळ बाकी आहे. मैच करना है अपने को. हाँ ओके 10 करना था, 2 कैंसिल हुआ. या बरेच देखील कटचा फटका चांगला आहे. पॉइंट रिझर्व मध्ये बॉल स्टॉप केला गेलाय. सिंगल. तर अशा प्रकारे षटक क्रमांक पहिला कंप्लीट झाला आणि पहिल्या षटकाची समाप्ती. 15 धावा धावफलकावर आहेत. संजय पाटील येतोय. हॅलो. षटकातील पुढचा बॉल या बॉलेस देखील स्ट्रॉक्सविक. काय कमालीचा फटका आहे. बॉल 6 धावांसाठी. षटकार 6 ने धावफलक पुढे सरकलाय. 27 धावा झाल्या आहेत. सुरुवात भरपूर चांगली पाहायला मिळते. खास करून गणेश पाटीलकडे आमचं लक्ष आहे. मॅन इन येल्लो कॅप. चांगली फटकेबाजी करतोय गणेश. षटकातील पुढचा बॉल या बॉलचा बॉल पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अव्वांतर धाव मिळेल. 28 धावा धावफलकावर. नक्कीच या प्रकारची धावसंख्या पुढे देखील चालू राहिली तर 60+ धावा जरूर तुम्हाला पाहायला मिळतील. कारण आतापर्यंत बॉल फक्त ना फक्त 8 टाकून झाल्यात. 2 षटकार बॅक टू बॅक आल्यात त्या ठिकाणी आणि त्यानंतर व्हाईट बॉल आणि त्यानंतर हलक्या हाताने खेळून काढलाय. 1 धाव कंप्लीट. फक्त ना फक्त सिंगल मिळेल. कितना ओवर है? 29. तेरे भाषा में बोल. 29. 29. षटकातील पुढचा बॉल
या बॉलच्या फॉलोवरून खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. अगदी स्लोवरचा वापर, वेग परिवर्तन आपण पाहतोय. बॉल थोडा उशिराने येतोय. संजय पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वर. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस देखील वेगवान चेंडू बीट केलाय पुन्हा एकदा महेशला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. पहिल्या 2 बॉलवर 2 षटकार आले आणि त्यानंतर मात्र कमालीचं कमबॅक. शेवटचा चेंडू या षटकातील. धावा स्थिर आहेत 29. यावेळेस हा बॉल आडव्या बॅटने खेळून काढलाय. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. क्रमांक 30. या बॉलचा बॉल महेशला बीट केलाय परंतु दिशा चुकीची आहे. पंच आमच्याकडे बोलतायत व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर धाव त्या ठिकाणी मिळेल. षटकातील पुढचा बॉल. या बॉलचा बॉल आडवा बॅटने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे तर डीप मध्ये चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण होत आहेत. धावफलक 2 ने पुढे सरकले. धावा धावफलकावर झाल्या आहेत 33. 33 धावा धावफलकावर आपण पाहतोय. या बॉलचा बॉल ऑन साइडला. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा पुन्हा पूर्ण होत आहेत. तीन धावा कंप्लीट होत आहेत. टोटल कितना हुआ 36 36 धावा झाल्या आहेत. संदीप पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. या बॉलचा बॉल व्हाईट बॉल. अवांतर धाव मिळेल.
या वेळेस काय कमालीचा स्ट्रोक आहे, परंतु कॅच कंप्लीट केली आहे. एक क्षण असं वाटलं होतं बॉल सीमा पार होईल, परंतु त्या ठिकाणावरनं उत्तर आलंय नाहीये. विकेट मिळाली आहे गणेश पाटीलची, महत्वाची विकेट. फलंदाज बाद. कौन क्यों बीजू कौन गिव बीजी, कौन गिव बीजी. कोण गेला? नाही नंदू नाही. काय गाणं कोण गेला? विलास गेला ना. नंदू आला ना. विलास ना. विलास गेला. नवीन फलंदाज विलास मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पाहूया विलास कशा प्रकारे फलंदाजी करेल, परंतु गणेश पाटीलची अत्यंत महत्वाची विकेट मिळाली आहे संदीप पाटीलला. संदीप पुन्हा एकदा बॉल ट्रॅकवर. पुढचा बॉल. या बॉल सॉफ्ट ड्राईव्हचा फटका. समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र रन आउटची विकेट. फलंदाज कोण बाद झालाय? यस, विलासला मैदान सोडावं लागेल. काय घडलंय हे मैदानाच्या आतमध्ये? महेश त्या ठिकाणी आपली विकेट सॅक्रिफाईस करण्यासाठी रेडी होता, परंतु नक्कीच क्रॉसिंग पाहिली गेली आहे आणि फलंदाज विलास बाद झालाय. दिशेने महत्वाची विकेट. विलास त्या ठिकाणी बाद झालाय. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील अजून एक चांगला बॉल, परंतु यष्टीरक्षक बॉल कलेक्ट करू शकला नाहीये आणि दिशा देखील तपासली जाईल. यस, बाईचा इशारा आलाय. अर्थातच बॉल चांगला होता, परंतु यष्टीरक्षकाची साथ मिळाली नाहीये. सिंगल कंप्लीट झाली आहे या बॉलवर आणि अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ कंप्लीट. नवीन गोलंदाज सूरज आलाय. सूरज नाईक अगदी कमी कालावधीमध्ये इम्प्रेसिव्ह गोलंदाजी त्याची पाहायला मिळाली आतापर्यंत आपल्याला, परंतु दमन दौरा या ठिकाणी पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करेल. षटक क्रमांक शेवटचं 4थं षटक आहे. षटकातील पहिला बॉल. या बॉलेचा बॉल ऑन साइडला.
फटका तर चांगला आहे, मात्र क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचतात. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट होत आहेत. रनआउटची विकेट. फलंदाज बाद महेशला मैदान सोडावं लागेल. अजून एक महत्वाची विकेट. यस, महेश रनआउट. षटकातील पुढचा बॉल. या बॉलचा बॉल ऑन साइडला. सिंगल कंप्लीट. अंकुश था सिंगल निकाला. अभी भरत है. किती रन झालं? 42. 42 धावा झाल्या आहेत. गणेश पाटीलची विकेट आणि त्यानंतर धावांवर अगदी रोख लावलं गेलंय टीम कारिवलीच्या बाजूने. कमबॅक चांगलं पाहायला मिळालं, कारण सुरुवात गणेश पाटीलने चांगली केली होती. षटकातील पुढचा बॉल. या बॉलचा बॉल बॅट आधीच फिरवली गेली आहे, परंतु बॉल अगदी उशिराने येतोय. सूरज नाईक पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. त्या बॉलचा बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक झेल खाली येत आहेत आणि झेलच्या स्वरूपात अजून एक विकेट. फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. भरतची महत्वाची विकेट. भरत मामा कोण गेला होता? भरत मामा कोण गेला होता? थांब ना एक मिनिट, थांब ना, मोजते तो. 42. 42 धावा झाल्या आहेत. नवीन फलंदाज सोमनाथ मैदानाच्या आतमध्ये. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर सिगी आडव्या बाटने घेऊन काढलाय. क्षेत्ररक्षक अगदी वेगाने बॉल पर्यंत पोहोचतात. पुन्हा एकदा सिंगल मिळेल. तर 41 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स यष्टीचित करण्याचा प्रयत्न, परंतु सुरक्षित आहे. पॉपिंग क्रीज मध्ये फलंदाज आणि अशा प्रकारे 43. 43 धावा झाल्या आहेत आणि 44 44 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं केलंय. सर जाऊ ना सर.
समीर भाई आते છે આખર મેચ છે એ કેન્સલ છે એવું એક બોલ છે ને माइक चला क्षेत्ररक्षण सजून घ्या मॅचला आपण सुरुवात करूया चला लवकरात लवकर आपण क्षेत्ररक्षण सजून घ्या मॅचला सुरुवात करूया नीलम नाईक विथ संदीप पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय तर फ्रंट लाईन षटक बॉलिंग ट्रॅक वर महेश पाहूया महेश कशा प्रकारे गोलंदाजी करेल फलंदाजी करत असताना फारसं काही करू शकला नाहीये प्लेस बॉल सोडून दिलाय वाईट बॉल आहे अवंतर धाव मिळेल
षटकातील पुढचा बॉल, या बलेचा बॉल ऑन साइडला उडवलाय, अतिशय दमदार फटका, 6 धावा, षटकार. अतिशय सुरेख फटका, नीलम नाईकच्या बॅट मधून हा षटकार आलाय. या बलेस देखील अजून एक चांगला फटका, हा बॉल देखील सीमा पार, 6 धावा, षटकार. सलगचे 2 मोठे फटके, चांगली सुरुवात नीलम नाईकच्या बॅट मधून. 13 धावा झाल्या आहेत. 44 धावांचा फाटला करत असताना मात्र सुरुवात चांगली पाहायला मिळते. 2 बॉल टाकून झाल्यात, दोन्ही बॉल षटकार ठोकलात नीलम नाईकने. या बलेस बॉल हवेमध्ये होता, क्षेत्ररक्षक मात्र चुकी करत आहेत. 1-2 का 4 बॉल सीमा पार, 4 धावा, चौकार. ऑन साइडला प्रहार झालाय पुन्हा एकदा, बॉल जातोय 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 आणि गेलाय सीमा रेषा पार, षटकार. या षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय 23. षटकातील पुढचा बॉल अगदी पहिल्याच ओव्हर मध्ये या मॅचचं रंगरूप बदलून टाकले नीलम नाईकने. काही कमालीची फलंदाजी करतोय. या बॉलर्स देखील अजून एक चांगला फटका, हा बॉल देखील सीमा रेषा पार होईल का? यस, निघून गेलाय 4 धावांसाठी, चौकार. 27 धावा झाल्या आहेत. अजून एका बॉलचा खेळ बाकी आहे. 27 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील शेवटचा बॉल, महेशची ही माघडी गोलंदाजी आपण पाहतोय. तब्बल 27 धावा आतापर्यंत ठोकल्यात नीलम नाईकच्या बॅट मधून. चांगल्या धावा येत आहेत यावेळेस, सिंगल कंप्लीट. आणि अशा प्रकारे षटक क्रमांक पहिला पूर्ण झालाय. षटकाची समाप्ती, धावा धावफलकावर झाल्या आहेत 28 धावा झाल्या आहेत.
पहिलं कंप्लीट झालंय. 28-28 धावा. बॉलिंग ट्रॅक वर गणेश येतोय. वाईट बॉल. जब पूछा तब नहीं लिखा. सिंगल. ध्यान दे मैच को. तीस धाबा झाल्यात. या वेळेचा बॉल बीट केलाय. यष्टीचित करण्याचा प्रयत्न, परंतु सुरक्षित आहे संदीप. या वेळेस अजून एक चांगला फटका. बॉल निघून जाईल सीमा पार. 6 धावा. षटकार. या वेळेस देखील पुन्हा एकदा प्रहार झालाय आणि हा बॉल देखील सीमा पार. षटकार. कितना हुआ? 42. फक्त 2 धावांची आवश्यकता आहे. सुरेख गोलंदाजी यादी आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर सुरेख फलंदाजीचं प्रदर्शन टीम कारिवलीच्या बाजूने आपण पाहतोय. 2 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा यस. विजयाचा फटका. हा बॉल अगदी लांबच लांब दूर कुठेतरी पडतोय. 6 धावांसाठी मॅच फिनिश. सामना जिंकलाय टीम जय बजरंग कारिवली.